tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। षटकार पहिल्या बॉलवरती सिक्सर ठोकला, दुसरा तो देखील जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर। क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल। फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर भव्य स्वागत केले चिंटूचं। या स्वागत तुम्हाला आतापर्यंत 12 धाबा। अजून एक चांगला फटका घेण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅट वरती नव्हता, बॉल चाललाय पॉइंट आहे, डीप मध्ये अभय पोहोचतोय, चेंडूला उचलून फेक करेल, दरम्यान 2 धाबा सहजरित्या ते मात्र एकवटल्या गेल्या। 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल। आतापर्यंत टोटल 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खर तर जयेश राजीप, तर दुसऱ्या बाजूला जर्मन जोवेली। या वेळेला देखील ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता। 2 षटकारानंतर ससेबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करण धुळेचा, परंतु बॉल बघता बघता निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा चौकार आलाय। धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकतोय। आतापर्यंत टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। चांगली सुरुवात करण धुळेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल। खर तर नेहमीच यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, बॅटची कडा घेतली, परंतु यशांच्या मागे यष्टिरक्षक अभयला तुम्ही पाहता त्यांनी चूक केली आहे जरूर, परंतु ही चूक होती की महाचूक होती हे देखील पाहावं लागेल। कारण करण धुळे असा एक खेळाडू ज्याच्या नावावरती आपण पाहतोय 2 बाईक सज्ज होत असताना। राऊंड द विकेट, पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला की काय पाहावं लागेल, परंतु वाराशी वार्तालाप करत असताना तुम्ही पाहताय बॉल मात्र निघून चाललाय। क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मधून षटकार। नंतर एकामागे एक पर्यंत बाद होत गेले। पुन्हा एकदा जयेश राजेने धाव आपण पाहिलं, धावसंख्या भरपूर चांगल्या नोंदवल्या, परंतु मैदानावरती करण धुळे आज मात्र थांबायचं नाव घेणार नाहीये। त्याच्या बॅटमधून अजून एक नेत्रदीपक स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। काय फटका सजला होता करण, हा ट्रॅकर होता, याला देखील फेकून दिलाय क्षेत्रच्या डीप मध्ये। चिंटू घडले काय पाहावं लागेल। यस षटकार खरं जेल घेण्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर खर तर बाउंड्री लाईनला पाय टच झाला, त्यामुळे हा षटकार। आणि आता धावफलक पुढे सरकतो पुन्हा एकदा 35 धाबा। येस अर्धा पल्ला आता गाठला, कारण अजूनही 34 धाबाची गरज। करण धुळेला तुम्ही पाहता आतापर्यंत मला वाटतं सर्व चेंडू करण धुळेने फेस केलेत। विवेक गायकवाड फक्त नॉन स्ट्रायकिंग वरती उभे आहेत। 35 धाबा करण धुळेच्या बॅट पदर आपण पाहिले आतापर्यंत चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल। राऊंड द विकेट, अजून एक चांगला फटका, या वेळेस देखील ऑन साइडला खेचलाय, लॉंगॉला क्षेत्रशः जज करतोय, परंतु त्याच्या डोक्यावरनं बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। दे धमाका, षटकार। मुख्य व्यासपीठावरती संघ बांधत असतात, त्यांचे आम्ही वेलकम करू। हा ट्रॅकर होता, अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो। एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचलाय, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभावून चिरून फाडून बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार। चौकार आलाय 4 धाबे जगन। लावून द विकेट, अजून एक चांगला फटका, यावेळेस देखील तुम्ही पाहताय व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला आणि बॉल मात्र निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। आणि 51 धावा धावफलकावरती। करण धुळेचा जर खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये, एकदा बॅट दाखवायचे करण धुळे, कारण या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक करण धुळेच्या नावावरती। क्या बात आहे, मी आधीच म्हटलं होतं खर तर घरचा मैदान करण धुळेचं, मैदानाचा कानाकोपरा त्याला माहिती आहे, त्यामुळेच की काय त्याचा फायदा आता त्याला होतोय। आणि अशा प्रकारचे बॅटिंग आज मैदानाच्या चौफेर बाजूला फक्त आणि फक्त करण धुळे। यावेळेस फटका फसला की काय, यस्त्यांच्या मागे बॉल चाललाय थडमानला, दरम्यान एक चिकी सिंगल। सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल। अजय धुळे दाखल होता आणि गोलंदाज अशोक। राऊंड द विकेट,
अशोकचा पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला, डीप मध्ये एक सिंगल एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे